येतो पिल्लू. चला. हा ते लक्ष्मी ना विसर्जित करायची. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. कापसाची आता शेवटची वेचणी झाली बरं का. संदीप दादाच्या कपाशीमधून चाललोय. इकडं ऊस आहे आणि 2-3 दिवस झाले तेव्हा वाघाने इथं कुत्रं खाल्लंय चिकूच्या बागात. पण आता पोरांचं चाललं होतं फिरायला, चल शेतात चल चक्कर मारायला. म्हटलं चला आता. जुनी लक्ष्मी पण विसर्जित करायची होती. हा चला इकडूनच, एकाकडे चला सगळे. ऊसात आहे ना मस्त असं ट्रॅक्टर हाकलेले, रस्ता झालाय, इथूनच चाललोय आता. चुकून गेलाय ऊस पार. इथं चिक्कूच्या बागात आहे ना कुत्रं खाल्लंय अर्ध. पिल्लू इकडून व्हायचं आला आहे जवळ. आमच्या शेतात जायला ना असं मधूनच रस्ता काढावा लागतो. पावसाचं जबरदस्त आभाळ आलंय. थोडा थोडा पाऊस पण सुरू झालाय. रुशांग बुट्टी पपई की बुट्टी. शेतात चाललोय आम्ही पण. भरपूर असं काळ एकदम आभाळ आलेलं आहे. तर घरी जाऊपर्यंत पाऊस येणारच आहे. आणि आता निघालोय शेतामध्ये. तर म्हटलं चक्कर मारून यावं. आणि ऋग्वेद ऋषांक पण खूप दिवसाचे शेतात आले नव्हते चक्कर मारायला. तर चला मुलांनाही मधून मधून थोडंसं शेतात चक्कर मारली ना त्यांनाही कळतं आपल्या शेतीमध्ये काय आहे, काय चाललंय, काय नाही ते. तर त्यामुळं मी मधून मधून त्यांना आणत असते. तर इथं पहा या चिंचेच्या झाडाला भरपूर अशा चिंचा लागलेल्या आहेत. ऋग्वेद ऋषांक पोटात असताना ज्योतीने याच चिंचा खाल्लेल्या आहेत. तर खूप अशी गोड चिंच आहे ही. तर आता पोरं याच चिंची खाल्लून मस्त असे पळतात आपल्या शेतामध्ये. आणि याच चिंचेच्या चिंचा पोरांनी पण खाल्लेल्या आहेत. तर चला आता पाहूया शेतामध्ये. तर शेतातलं कांद्याचं रोप मस्त असं उगवलेलं आहे. आणि आता पाऊस येतोय थोडा थोडा, पण रोप मस्त असं आलंय आता. तर चला पाहूया आपण आता ड्रॅगन फ्रूटचे रोप कसे आलेले आहेत. वैष्णवी आता तिथं मका झाकती. पाऊस त्याला ना लय मोठा ससा पळाला इकडं, लय मोठा पळाला तिकडं. हे इथं गेला ससा. मी जाऊ शकते आतमध्ये? नाही कशाला, इथं एक होतं ड्रॅगन फ्रूटचं, गेलं काय नाही. असं ना, थांब मी चेक करतो. ड्रॅगन फ्रूटला आहे ना आधार लागतो, मग ते असं वर जातं. नाही तर ते जमिनीवरच मग इकडे खेळत. कांद्याचं रोप मस्त उगवले. वैष्णवी झाकली का मका? झाकली का म्हणलं? हे ड्रॅगन फ्रूटचं झाड इथं छोटंच आहे. असे करते पोरं, त्याच्यामुळे मग यांना आणावं नाही वाटत वावरात. हे का तारी ससा कसा पळाला बघितलं का? नाही मोठा ससा होता. तर दिवाळीच्या ज्या मागच्या वर्षीच्या लक्ष्म्या आहेत ना, तर या लक्ष्म्या विसर्जित करायच्या होत्या. तर त्यामुळं म्हटलं चला आता शेतात चक्कर मारायला चाललोय, तर लक्ष्मी ही विसर्जित करूया. तर 2 लक्ष्म्या असतात आमच्याकडं पूजनासाठी. आणि आता नवीन लक्ष्म्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत. तर जुन्या लक्ष्म्या इथं विहिरीमध्ये विसर्जित केल्या. तर विहिरीला भरपूर असं पाणी आहे. आणि आता निघालोय घरी. तर तारीचं चाड एवढी मोठी तार दिसा ना आता ही. अडकशील बर का तारी. थांब, तारी बिरी पहा जरा. इकडे या, इकडे. इथून रस्ता आहे बघ, इथून रस्ता आहे. थांब, दाद्या पडला तारीत गुतून आहे का. लईच मोठा ससा होता ऋग्वेद, पण ते याच्यात आलाच नाही. वैरी तू पाहिला का? तू पाहिला ना ऋषांक?
व्हिडिओत आलाच नाही तो लईच मैं मोठा डालूंगा वो अटैक आहे का. आपल्या आंब्याला बार नाही आले आणि इतकं जोरात कॅमेरा फिरतो का तारी बसून इकडं व्हाय तारी खालू कृष्णा ऐक कॅमेरा आहे ना एकदम हळू तसं फिरव बंद कर परत आंब्याला बार दिसतो का आंब्याला दिसतो का कंटिन्यू असते ना मोर इतकं जोरात नाही करायचं तुम्ही आभाळ हे जर इथं पडलं तर किती पाऊस येईल बाबा बाबा चला ना मग राजा सांगितले राम राम भाइयों क्या कर सकते हो आप मेरे लिए चला चला इथून चला तिकडून आहे ना परत तारीत अडकशील तू चला पाऊस यायला लागला आता पोरांना आणलं होतं शेतात चक्कर मारायला बऱ्याच दिवसाची पोरं नव्हती आली आता परवापासून त्यांच्या शाळा पण सुरू होत्या ना आता आणि 4 वाजता त्यांना आता क्लासला जायचे बापरे वंडरफुल कानाडूल पैसे गुल करून आले काय मामाचे चला आता घरी झाला संकेत मामा हा संकेत मामाचं ट्रॅक्टर पा मागच्या वर्षी घेतलेला आहे ना हा अरे थांबा इथं आता पाऊस आलाय जरा चिंचीचं काय भारी इथं पडलंय ना चांगलं चालू झालंय पाऊस तर मैत्रिणींनो आज आहे ना काय झालं 2 लिटर दूध आहे ना खराब झालं होतं तर ज्योतीने सकाळीच पनीर बनवून ठेवलेलं होतं तर अशा पद्धतीने हे पनीर झालेलं आहे आणि संध्याकाळी ज्योतीने मस्त अशी पनीर भाजी पनीर मसाला किचनमध्ये केलेला होता तर ऋग्वेद ऋषांगला खूप असा पनीर मसाला आवडतो तर त्यासाठी घरचंच पनीर वापरून छान असं पनीर मसाल्याची भाजी केली तर चला तर मैत्रिणींनो आज आपल्या शेतात ही चक्कर झाली आणि संध्याकाळी मस्त पनीर मसाल्याचाही बेत झाला तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय